हॅलो स्टुडंट्स, 22 पर्यंत स्टडी केला होता. यानंतर या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 23 पासून समोरचे प्रॉब्लेम स्टडी करणार आहोत. आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या चॅप्टरचा लास्ट व्हिडिओ आहे. यामध्ये आपण न्यूमरिकल्स एंड करून घेऊ. ओके, चला बघा काय आहे प्रॉब्लेम नंबर 23. काय म्हटलं आहे, टू ट्युनिंग फोर्क हॅव्हिंग फ्रिक्वेन्सीज 320 हर्ट्ज अँड 340 हर्ट्ज are sounded together to produce sound waves. The velocity of sound in air is 326.4 meter per second. Find the difference in wavelength of these waves. आपल्याला म्हटलं आहे प्रॉब्लेममध्ये दोन ट्युनिंग फोर्क आहेत. किती? दोन ट्युनिंग फोर्क आणि त्या दोन ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी दिली आहे. म्हणजे एक फ्रिक्वेन्सी आहे 320 हर्ट्ज, एक आहे 340 हर्ट्ज. म्हणून आपण लिहिला N1 इज इक्वल टू 320 हर्ट्ज, N2 इज इक्वल टू 340 हर्ट्ज. क्लिअर. त्यानंतर समोर दिला आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिला आहे, म्हणजे स्मॉल व्हीची व्हॅल्यू दिली आहे. ते लिहिला आपण 326.4 मीटर पर सेकंद. ओके. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय फाईंड करायचं आहे, प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे की फाईंड द डिफरन्स इन वेवलेंथ, म्हणजे वेवलेंथचा डिफरन्स फाईंड करायचा आहे. मला सांगा दोन वेवलेंथचा डिफरन्स फाईंड करायचा आहे. का बरं दोन? कारण का ट्युनिंग फोर्क किती आहेत? दोन ट्युनिंग फोर्क आहेत, म्हणजे याचा अर्थ वेवलेंथ ते दोन असतील. एक असेल λ1 आणि एक असेल λ2, यांचा डिफरन्स. आता लक्षात ठेवा, डिफरन्स हा λ1 मायनस λ2 असा होऊ शकतो किंवा λ2 मायनस λ1 असा होऊ शकतो. डिपेंड करते कोणती वेवलेंथ मोठी आहे. मोठी वेवलेंथ मायनस छोटी वेवलेंथ, यालाच आपण काय म्हणणार? डिफरन्स. तर आपल्याला काय फाईंड करायचं आहे? डिफरन्स फाईंड करायचा आहे. क्लिअर. मग मला सांगा, जर डिफरन्स फाईंड करायचा आहे म्हणजे आपल्याला माहीत हवं आहे की λ1 मोठा आहे की λ2 मोठा आहे. ते बघण्यासाठी या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण स्टडी केला होता, त्याचप्रकारे इथे पण आपण कम्पेअर करणार की N1 आणि N2ला कम्पेअर करतो. N1 आणि N2ला कम्पेअर केला तर N1 आणि N2मध्ये आपल्याला एक गोष्ट अशी समजत आहे की N1 इज लेस दॅन N2. N1 320, N2 340. तर N1 हा N2पेक्षा लहान आहे, म्हणून N1 इज लेस दॅन N2. आणि आपल्याला हाही माहीत आहे की N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेवलेंथ. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे याचा अर्थ आपण म्हणू शकतो की N1 इज लेस दॅन N2, म्हणजे N1 जर N2पेक्षा लहान आहे म्हणजे त्याचा अर्थ λ1 हा λ2पेक्षा मोठा असेल. म्हणजे N1 छोटा म्हणजे λ1 मोठा, म्हणून N1 इज लेस दॅन N2. N1 हा N2पेक्षा लहान आहे, याचा अर्थ λ1 हा λ2पेक्षा मोठा असेल. म्हणजे N1 लहान तर λ1 मोठा आणि N2 लहान तर λ2 छोटा. क्लिअर. आपल्याला एक गोष्ट क्लिअर झालं की λ1 हा मोठा आहे λ2पेक्षा. मग मला सांगा, जर डिफरन्स काढायचं जर असेल तर डिफरन्स कसा काढणार? मोठा मायनस छोटा, म्हणजे λ1 मायनस λ2. तर वेवलेंथचा डिफरन्स काय होईल? λ1 मायनस λ2 होईल. क्लिअर. तर λ1 मायनस λ2 म्हणजे डिफरन्स होत आहे का? कशावरून डिसाईड केला? या त्याच्या ऑर्डरवरून, की λ1 हा λ2पेक्षा मोठा आहे म्हणून. क्लिअर. ओके. तर डिफरन्स बट आपल्याला एक गोष्ट तर माहीत आहे की V इज इक्वल टू काय होते? N λ. आपल्याला λ1 मायनस λ2 म्हणजे डिफरन्स होते, पण प्रॉब्लेममध्ये λ1 λ2 डायरेक्ट दिला आहे का? नाही. म्हणून V इज इक्वल टू काय होते आपल्याला माहीत आहे? N λ होते. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये V आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिला आहे? N दिला आहे. V आणि प्रॉब्लेममध्ये N दिला आहे, याचा अर्थ आपण काय करू शकतो की V आणि N दिला असल्यामुळे लॅम्बडाच्या ठिकाणी या फॉर्म्युल्यावरून लिहू शकतो की हा N इकडे येईल तर डिवाइडमध्ये, तर हा होईल V डिवायडेड बाय N इज इक्वल टू λ. म्हणजे आपण लॅम्बडाच्या ठिकाणी काय लिहू शकतो? तर लॅम्बडा ठिकाणी लिहू शकतो V डिवाइड बाय N. बट प्रॉब्लेममध्ये N1 N2 दिला आहे, V1 V2 दिला आहे का? नाही. म्हणजे λ1 आणि λ2 साठी व्हेलॉसिटी हे कशी राहील? सेम राहील.
आपण काय कन्सिडर करणार, व्हेलॉसिटी सेम कन्सिडर करणार. सो देअरफॉर लॅम्बडा वनच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, लॅम्बडा वनच्या ठिकाणी आपण लिहू शकतो लॅम्बडा वनच्या ठिकाणी आपण लिहू शकतो व्ही डिवाइड बाय एन वन. कोणत्या फॉर्म्युल्यावरून, आता जो फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय काय होते एन, या फॉर्म्युल्यावरून आपण लॅम्बडा वनच्या ठिकाणी काय लिहू शकतो, व्ही डिवायडेड बाय एन वन. काय लिहू शकतो, व्ही डिवाइड बाय एन वन. तर लॅम्बडा वनच्या ठिकाणी आपण लिहिला व्ही डिवाइड बाय एन वन मायनस लॅम्बडा टूच्या ठिकाणी व्ही डिवाइड बाय एन टू येईल. लॅम्बडा वनच्या ठिकाणी व्ही डिवाइड बाय एन वन मायनस लॅम्बडा टूच्या ठिकाणी व्ही डिवाइड बाय एन टू झाला. दोघांमध्ये कॉमन काय असेल, व्ही. दोघांमध्ये व्ही कॉमन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर निघेल. व्ही जर ब्रॅकेटच्या बाहेर निघाला तर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय उरेल, 1 डिवाइड बाय एन वन मायनस 1 डिवाइड बाय एन टू. का बरं, कारण का व्ही काय निघाला, ब्रॅकेटच्या बाहेर निघाला. क्लिअर. त्यानंतर आता सर्व गोष्टी क्लिअर झालं. आपण आता काय यूज करू शकतो, व्हॅल्यू पुट करू शकतो. तर व्हीची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिलीच आहे किती, 326.4. 1 डिवाइड बाय एन वनची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे किती, 320 मायनस 1 डिवाइड बाय एन टूची व्हॅल्यूसुद्धा दिली आहे किती, 340 दिली आहे. तर आपण लिहिला की एन वन डिवायडेड म्हणजे एन वनची व्हॅल्यू पुट केला आणि एन टूची व्हॅल्यू पुट केला आणि व्हीची व्हॅल्यू पुट केला. सो देअरफॉर 326.4 इन मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइड बाय 120 मायनस 1 डिवाइड बाय 340ला जर सॉल्व करायचं जर असेल तर ह्या डिनॉमिनेटरची काय करावं लागेल, LCM. आणि डिनॉमिनेटरची LCM काय होईल, या दोनही नंबरचा मल्टिप्लिकेशन. आणि जर का समजा डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशनमध्ये त्यांची जर LCM जर होत असेल, अशा वेळी ह्या दोघांचा काय होते, क्रॉस मल्टिप्लिकेशन होते की नाही. ह्या दोघांचा काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 340 लेफ्ट हँड म्हणजे 340 इंटू काय होईल 1 म्हणजे 340 मायनस 320 इंटू 1 म्हणजे 320. 340 मायनस 320 तर इथे काय उरेल, 20 उरेल. काय उरेल, 20. तर 326.4 इंटू न्यूमरेटरमध्ये इथे काय उरेल, 340 मायनस 320 म्हणजे 20 डिवाइड बाय 320 मल्टिप्लाइड बाय काय असेल, 340 ॲज इट इज. त्याला आपण सॉल्व केला का, नाही. क्लिअर. आता याच्या मधामध्ये जर बघाल तुम्ही तर काय म्हटलं आहे, 326.4ला 20ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय. 326.4ला 20ने जर आपण मल्टिप्लाय जर केला तर तो येते, त्याचा मल्टिप्लिकेशन येते 6528. तुम्ही कॅल्क्युलेशन कराल 326.4 इंटू 20 कराल तर काय होते 6528. आणि डिवाइडमध्ये काय आहे, डिवाइडमध्ये आहे 320 मल्टिप्लाइड बाय 340. 320 मल्टिप्लाइड बाय 340 कराल तर तो येते 108800. काय येते, 108800. आता न्यूमरेटरमध्ये आपल्याला मिळाला 6528, डिवाइडमध्ये आपल्याला मिळाला 108800. आता मला सांगा, एवढ्या मोठ्या नंबरचा आपण डिव्हिजन इझिली करू शकतो का, नाही. मग यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल, लॉग टेबल. लॉग टेबल यूज कराल, तुम्हाला लॉग फाइंड करता येते. 6528चा लॉग काढायचा, 108800चा लॉग काढायचा. मी या साईडला बघा तुम्हाला पूर्ण लॉग काढून दिलाच आहे. लॉग काढल्याच्या नंतर दोन्ही टर्म कशा आहेत, डिवाइडमध्ये, म्हणून ह्या दोघांच्या मधामध्ये दोघांही लॉगच्या मधांमध्ये काय करणार आपण, मायनस. कारण का डिव्हिजन असल्यामुळे मायनस केल्यानंतर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल, मायनस केल्यानंतर. आणि ही जे व्हॅल्यू मिळेल ह्या व्हॅल्यूचा आपण काय फाइंड करतो, अँटीलॉग. आणि अँटीलॉग फाइंड केल्यानंतर तो किती मिळाला आपल्याला, 5.998 इंटू 10⁻². किती मिळाला, 5.998 इंटू 10⁻². हा जो 10⁻² आहे, हा 10⁻² या नंबरला आपण काय केला, अप्लाय. 10⁻² त्या नंबरला अप्लाय केल्यामुळे हा जो डेसिमल पॉईंट आहे, हा डेसिमल पॉईंट 2 प्लेस लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. कारण का 10⁻² जर आपण अप्लाय केला तर तो डेसिमल पॉईंट लेफ्ट हँड साईडला होईल. प्लस जर असता 10⁻+2 असता तर तोच डेसिमल पॉईंट राईट हँड साईडला शिफ्ट झाला असता. बरोबर आहे. तर 10⁻² अप्लाय करत असल्यामुळे जो डेसिमल पॉईंट आहे तो डेसिमल पॉईंट 2 प्लेस लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल, 0.5998. काय मिळेल, 0.0598. तुमचा डिफरन्स इन वेवलेंथ जो आहे तो डिफरन्स इन वेवलेंथ काय होईल, 0.0598 मीटर. काय होईल,
वेवलेंथचा डिफरन्स जो आहे तो दोन्ही वेव्ज आहेत, दोन ट्युनिंग फोर्कच्या दोन वेव्जचा जो वेवलेंथ आहे त्या वेवलेंथचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स मिळेल तुम्हाला 0.059998 मीटर. क्लिअर. तर या प्रॉब्लेममध्ये थोडा लॉग टेबलचा यूज आहे, तो लॉग टेबलचा यूज तुम्हाला करता येते आणि त्यामध्ये मी तुम्हाला साईडला हा लॉग टेबल सॉल्व करून दिलाच आहे. लॉग टेबल बघायचा आणि त्याच्यावरून काय फाइंड केला आपण, डिफरन्स इन वेवलेंथ. क्लिअर. तर असा हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 23. इजी प्रॉब्लेम होता, एवढा हार्ड काही नव्हता. आपल्याला डिफरन्स काढायचा होता म्हणून λ1 मायनस λ2 फाइंड करायचा होता. हाही आपण डिसाईड केला की λ1 मायनस λ2 की λ2 मायनस λ1 काढायचा आहे. तर आपल्याला असं माहीत झालं की λ1 हा λ2 पेक्षा मोठा असल्यामुळे मोठ्या नंबर म्हणून छोटा नंबर आपण काय करतो, मायनस, म्हणून λ1 मायनस काय दिला आपण, λ2. आणि त्याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेममध्ये व्ही आणि एन दिला होता, त्यावरून आपण λ1च्या ठिकाणी व्ही डिवाइड बाय n1, λ2च्या ठिकाणी व्ही डिवाइड बाय n2 असा फॉर्म्युला यूज करून डिफरन्स इन वेवलेंथ फाइंड केला. किती, 0.05998 मीटर. 0.05998 मीटर ही डिफरन्स इन वेवलेंथ फाइंड केला. क्लिअर राहील. तर असा तुमचा प्रॉब्लेम नंबर 23. क्लिअर. ओके. बरं, बघा प्रॉब्लेम नंबर 24. अ सोनोमीटर वायर is stretched by tension of 40 Newton. It vibrates in unison with a tuning fork of frequency 384 Hz. How many numbers of beats get produced in 2 seconds if the tension in the wire is decreased by 1.24 Newton? क्लिअर. बघा काय दिला आहे प्रॉब्लेममध्ये. एक सोनोमीटर वायर आहे जो स्ट्रेच केला आहे एका लोडने, काहीतरी लोड लावला असेल आणि त्या वायरमध्ये टेन्शन येत आहे किती, 40 न्यूटन. म्हणून आपण टेन्शन लिहिला 40 न्यूटन. इट व्हायब्रेट्स इन युनिसन विथ ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 384 हर्ट्ज. जो स्ट्रेच्ड वायर आहे तो 84 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असलेल्या ट्युनिंग फोर्कवर व्हायब्रेट होत आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क दिली आहे किती, 384 हर्ट्ज. हाऊ मेनी नंबर ऑफ बीट्स गेट्स प्रोड्यूस्ड इन 2 सेकंद. 2 सेकंदामध्ये किती नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस्ड होणार आहेत. मग मला सांगा, नंबर ऑफ बीट्स इन सेकंद, 2 सेकंदच्या अगोदर आपल्याला काय घ्यावं लागेल की 1 सेकंदमध्ये किती नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस्ड होतात. बरोबर आहे. मग एका सेकंदमध्ये जेवढं नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस होतील त्याला आपण 2ने मल्टिप्लाय करू, तर 2 सेकंदमध्ये निघेल. तर नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस्ड इन अ सेकंद, 1 सेकंद. नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस्ड इन अ 1 सेकंद. एका सेकंदमध्ये जे काय तुमचं नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूसमध्ये तयार होत आहेत याचा अर्थ त्यालाच म्हटलं जाते बीट फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो आपण, बीट फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला यामध्ये बीट फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं आहे. नंबर ऑफ बीट्स म्हणजेच बीट फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं आहे. क्लिअर. त्यामध्ये काय म्हटलं आहे, इफ जर द टेन्शन इन द वायर इज डिक्रीज्ड बाय 1.24 न्यूटन. आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी फाइंड करायचा आहे. पण जर का समजा आपण जो काय टेन्शन आहे वायरचा त्याला 1.24 न्यूटनने जर आपण कमी केला, डिक्रीज म्हणजेच कमी जर केला, तर तुमचा जो काही बीट फ्रिक्वेन्सी आहे ते बीट फ्रिक्वेन्सी किती राहील. क्लिअर. तर लक्ष द्या, गिवन डाटा बघू आपण. प्रॉब्लेममध्ये दिला आहे तुम्हाला, प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, टेन्शन दिलं आहे किती, 40 न्यूटन. म्हणजे T1ची व्हॅल्यू दिली आहे किती, 40 न्यूटन. प्रॉब्लेममध्ये जेव्हा टेन्शन 40 न्यूटन असेल त्यावेळेसची फ्रिक्वेन्सी दिला आहे 384 हर्ट्ज. म्हणजेच ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी दिला आहे. त्याला आपण जसं आपण टेन्शनला T1ने डिनोट केलं तसं आपण याला कशाने डिनोट करून घेऊ, N1ने डिनोट करू. क्लिअर. त्यानंतर काय म्हटलं आहे, त्यानंतर नेक्स्ट कंडिशनमध्ये असं म्हटलं आहे की जो काय तुमचा वायरचा टेन्शन आहे तो टेन्शन 1.24 न्यूटनने कमी होत आहे. डिक्रीज म्हणजे कमी होत आहे. अगोदर किती होता, 40 न्यूटन, तिथून 1.24 न्यूटन कमी होत आहे. तर T2ची व्हॅल्यू आपण लिहू शकतो, T2ची व्हॅल्यू लिहू शकतो 40 मायनस 1.24. काय लिहू शकतो, 40 मायनस 1.24 लिहिता येईल. आता 40 मायनस 1.24 कराल तर तो होते 38.76 न्यूटन.
किती होते 38.76 न्यूटन. म्हणजे T2ची व्हॅल्यू आपण किती लिहिला 38.76 न्यूटन. आणि आपल्याला म्हटलं आहे नंबर ऑफ बीट्स फाईंड करा. काय फाईंड करा म्हटलं आहे नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंद. इन 2 सेकंद म्हणजे टाईम दिला तुम्हाला 2 सेकंद आणि त्या 2 सेकंदमध्ये नंबर ऑफ बीट्स किती असतील ते आपल्याला फाईंड करायचं आहे. मग मी आता सांगितलो नंबर ऑफ बीट्स म्हणजेच काय होते बीट फ्रिक्वेन्सी. आणि बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असते बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असते N1 मायनस N2 किंवा N2 मायनस N1. बट आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स असते. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स. तर यामध्ये तुम्हाला जर का समजा बीट फ्रिक्वेन्सी फाईंड करायचा आहे म्हणजे नंबर ऑफ बीट्स इन सेकंड फाईंड करायचा आहे तर त्यासाठी पहिले N1 आणि N2 माहीत हवं आहे. त्यापैकी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये N1 दिलाच आहे. दिला आहे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिला आहे N1 दिला आहे. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये N2 फाईंड करावं लागेल अगोदर. जर N1 दिला आहे आणि तुम्ही N2 फाईंड कराल तर दोघांचा डिफरन्स करून तुम्ही काय फाईंड करू शकता नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंद. क्लिअर. तर लक्ष द्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला N1 दिला आहे. N1 वरून तुम्हाला N2 फाईंड करायचं आहे. कसं करायचं लक्ष द्या. प्रॉब्लेम कशाचा आहे प्रॉब्लेम सोनोमीटर वायरचा आहे. प्रॉब्लेम सोनोमीटर वायरचा असल्यामुळे आपण N1चा फॉर्म्युला लिहू शकतो की N1 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2L अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M1. M1 लिहू शकला असता बट प्रॉब्लेममध्ये वायरला चेंज केला आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ त्या वायरची लिनियर डेन्सिटी कशी असेल सेम. म्हणून आपण फक्त काय लिहिला दोन्ही वायर मिळून एकच कन्सिडर केला की M1 आणि M2 दोन्ही कसं आहेत सेम. दोन्ही कंडिशनच्या वेळी तुमचा लिनियर डेन्सिटी म्हणजे वायर कसा आहे सेम आहे. म्हणून आपण M1 इज इक्वल टू M2 हे कोणाच्या इक्वल आहे म्हणून सांगितलं स्मॉल m लिनियर डेन्सिटीच्या इक्वल आहे. क्लिअर. म्हणून आपण M1 इथे M1 न लिहिता आपण सरळ काय लिहिला M लिहिला. काय लिहिला M लिहिला. सो देअरफॉर N1 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2L अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय काय होईल M T1 डिवाइड बाय M होईल. तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये N1ची व्हॅल्यू दिली आहे किती 384 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2L. लेंथ ऑफ वायर दिला आहे का नाही. म्हणून आपण काय लिहिला 1 डिवाइड बाय 2L इंटू अंडर रूट ऑफ T1ची व्हॅल्यू 40 डिवाइड बाय स्मॉल m. काय होईल T1ची व्हॅल्यू 40 डिवाइड बाय स्मॉल m होईल की नाही. बरं आता याच्यामध्ये ही काय झाली तुमची N1ची ही झाली तुमची N1 वरून काढलेली व्हॅल्यू. म्हणून याला आपण दिला इक्वेशन नंबर 1. काय दिला आपण इक्वेशन नंबर 1 दिला. आता याला इक्वेशन नंबर 1 दिला. आपल्याला काय हवं आहे N2. आपल्याला N1 तर माहिती आहे आपल्याला हवं आहे N2. आता लक्ष द्या N2 कसं फाईंड करायचं हा खूप इम्पॉर्टंट आहे. N2च फाईंड करता आला पाहिजे. N2 जर तुम्हाला फाईंड करता आलं तर तुम्हाला बाकी प्रॉब्लेम इझी आहे. लक्ष द्या जसं आपण N1चा फॉर्म्युला लिहिला 1 डिवाइड बाय 2L अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M. तसंच आपण कोणाचा फॉर्म्युला लिहिणार N2 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2L. काय लिहिलं आपण 1 डिवाइड बाय 2L अंडर रूट ऑफ N2 असल्यामुळे T2 डिवाइड बाय M. काय दिला T2 डिवाइड बाय M. बरं प्रॉब्लेममध्ये असं दिलं आहे लेंथबद्दल काय म्हटलं आहे का नाही. म्हणून आपण दोनही कंडिशनच्या वेळी लेंथ ऑफ वायरसुद्धा काय घेतला सेम घेतला. किती L जे असेल तो L1 इक्वल टू L2 इज इक्वल टू L. जसं आपण लिनियर डेन्सिटी सेम घेत आहोत तसंच आपण लेंथसुद्धा काय घेत आहोत सेम घेत आहोत. इथपर्यंत काय अडचण. आपण N2ची व्हॅल्यू लिहिला 1 डिवाइड बाय 2L अंडर रूट ऑफ T डिवाइड बाय M. क्लिअर. आता लक्ष द्या तुम्हाला प्रॉब्लेममध्ये T2 दिला आहे स्मॉल m न्यूमरेटरमध्ये म्हणजे इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण लिहू शकतो की नाही. तर इक्वेशन नंबर 1 मध्ये स्मॉल m आहे तर इक्वेशन नंबर 2च्या अंडर रूटमध्ये स्मॉल m आहे तो कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला हवा आहे इम्पॉर्टंट म्हणजे 1 डिवाइड बाय 2Lची व्हॅल्यू. N2 जर फाईंड करायचा जर असेल तर N2ला फाईंड करण्यासाठी आपल्याला हवा आहे 1 डिवाइड बाय 2Lची व्हॅल्यू. क्लिअर. 1 डिवाइड बाय 2Lची व्हॅल्यू हवी आहे तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला इक्वेशन नंबर 1चा यूज करून 1 डिवाइड बाय 2Lची व्हॅल्यू फाईंड करावं लागेल.
आणि इक्वेशन नंबर 1चा यूज करून 1/12ची व्हॅल्यू इझिली फाईंड करता येऊ शकते. कशी ते लक्ष द्या. आपल्याला काय हवं आहे 1/12. 1/12 जर हवा आहे तर इक्वेशन नंबर 1च्या लेफ्ट हँड साईडमध्ये काय आहे 384. बरोबर लक्ष द्या. आपल्याला इक्वेशन नंबर 1च्या लेफ्ट हँड साईडला 384 आहे. राईट हँड साईडला जर बघाल तर राईट हँड साईडला काय आहे 1/12 √T/m. आपल्याला 1/12ची व्हॅल्यू हवी आहे तर हा जो स्क्वेअर रूट आहे हा स्क्वेअर रूट लेफ्ट हँड साईडला घेऊन जा. स्क्वेअर रूटला जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला नेल्या तर हा 384च्या कुठे जाईल डिवाईडमध्ये, आणि 384च्या डिवाईडमध्ये गेल्यामुळे तो काय होईल 40/m होईल का? अरे होईल की नाही? मग मला सांगा 1/12ची व्हॅल्यू जर काढायची आहे आणि 1/12 सोबत अंडररूट जो आहे तो लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला तर तो काय झाला 384/√40/m होईल. आता मला काय करायचं आहे हा जो डिवाईडमधला स्क्वेअर रूट आहे हा स्क्वेअर रूट न्यूमरेटरमध्ये लिहायचा आहे, म्हणजे 384च्या न्यूमरेटरमध्ये लिहायचा आहे. मग मला जर डिवाईडमधला स्क्वेअर रूट 384च्या न्यूमरेटरमध्ये जर लिहायचं असेल तर त्याला काय करावं लागते लक्ष द्या. 384 न्यूमरेटरमध्ये होता आणि डिवाईडमधला स्क्वेअर रूट जर वर नेलो तर तो होईल मल्टिप्लायड बाय स्क्वेअर रूट ऑफ. डिवाईडमध्ये स्क्वेअर रूट जेव्हा नेलो तेव्हा किती होतो 40/m होता. आता जो मल्टिप्लायमध्ये गेल्यामुळे त्याच्या आतमधली टर्म काय होईल इन्व्हर्स, म्हणजे m/40 काय होईल m/40. क्लिअर? अरे समजत आहे काय म्हटलं आपण? लक्ष द्या एकदा मी छानके सांगत आहे. हा जो स्क्वेअर रूट आहे हा स्क्वेअर रूट लेफ्ट हँड साईडला नेला. हा जेव्हा स्क्वेअर रूट लेफ्ट हँड साईडला जाईल तर तो काय होईल 384च्या डिवाईडमध्ये जाईल आणि √40 काय होईल m होईल. बट मला हा जो डिवाईडमधला स्क्वेअर रूट आहे ह्या डिवाईडमधल्या स्क्वेअर रूटला मला न्यूमरेटरमध्ये म्हणजेच 384च्या मल्टिप्लायमध्ये जर लिहायचं जर असेल तर मी याला कसं लिहू शकतो, तर 384 हा न्यूमरेटरमध्ये आहे, याच्या मल्टिप्लायमध्ये मला जर स्क्वेअर रूट जर लिहायचा आहे तर लिहिता येईल हा जो स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय आहे 40/m आहे, पण हा जेव्हा डिवाईडमध्ये असेल त्यावेळी आपण हा लिहिला आहे. याला जर आपण मल्टिप्लायमध्ये लिहायचं जर असेल तर ह्या स्क्वेअर रूटमधली टर्म काय होते इन्व्हर्स, तर 40/mचा काय होईल m/40 होईल. काय होईल 384 इंटू m/40. जसं इथे 40/m होता तर इथे काय होईल m/40 होईल. क्लिअर? ओके. तर देअरफोर लक्ष द्या आपण 1/12च्या ठिकाणी काच्या ठिकाणी 1/2Lच्या ठिकाणी काय लिहिलं आता जसा फाईंड केला त्यावरून 384 इंटू m/40. 384 इंटू m/40 इंटू T2/m आहेच, आणि T2ची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये आपण फाईंड केला 38.76. ठीक आहे, म्हणून आपण T2च्या ठिकाणी काय लिहिला 38.76 काय लिहिलं आपण स्मॉल m. क्लिअर? ओके. सो देअरफोर ह्या दोनही जर दोघांचा जर विचार जर केला तुम्ही तर ह्या दोन्ही स्क्वेअर रूटच्या मधामध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन, आणि दोन्ही स्क्वेअर रूटच्या मधामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर स्क्वेअर रूट x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y, स्क्वेअर रूट x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y याला आपण असं लिहू शकतो √xy लिहू शकतो. म्हणून त्या फॉर्म्युल्यावरून आपण या फॉर्म्युल्याला लिहू शकतो की m/40 इंटू √38.76 आहे, दोघांच्या मधामध्ये इंटू आहे तर त्याला आपण लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ m/40 इंटू 38.76 लिहिता येईल, कारण की दोघांच्या मधामध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. सो देअरफोर स्मॉल m अँड स्मॉल m कॅन्सल, तर 384 इंटू काय उरेल 38.76 उरेल की नाही, तर 38.76 उरेल तर आपण 40ला असंही लिहू शकतो 4 इंटू 10. 4 इंटू 10 म्हणजे किती होईल 40 होईल ना, 4 इंटू काय लिहू शकतो 10 लिहू शकतो. म्हणून मी त्या डिवाईडमध्ये जो 40 आहे त्या डिवाईडमधल्या 40ला काय लिहिला 4 इंटू 10. बरं 4 इंटू 10 का बरं लिहिला, कारण की लक्ष द्या 384 बाहेर आहे, काय आहे 384 बाहेर आहे,
ह्या स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 40 होता, याला मी 4 × 10 लिहिण्याचं कारण असा होता का ह्या 4चा स्क्वेअर रूट निघते आणि 4चा स्क्वेअर रूट किती होते, तर 4चा स्क्वेअर रूट होते 2. 4चा स्क्वेअर रूट किती होते, 2 होईल. ठीक आहे, 4चा स्क्वेअर रूट 2 होईल, तर देअरफॉर हा जो काही 4चा स्क्वेअर रूट आहे 2 आपण बाहेर काढला, तर तो 384 डिवाइड बाय 2 झाला. इंटू अंडर रूटमध्ये काय उरेल मग, जर का समजा 4चा स्क्वेअर रूट 2 होता बाहेर निघाला, तर अंडर रूटमध्ये काय उरेल 38.76 डिवाइडमध्ये 10. 38.76ला जेव्हा तुम्ही 10ने डिवाइड जर कराल तर तिथे तुम्हाला काय मिळेल, 10ने डिवाइड कराल तर 3.876 मिळेल. 38.76ला जर 10ने डिवाइड केल्या तर काय मिळेल, 3.876 मिळेल. सो देअरफॉर 384 डिवाइड बाय 2 कराल तर तुम्हाला मिळेल 192 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3.876. लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटमध्ये चेक कराल तर 3.876चा स्क्वेअर रूट होते 1.968. किती होते, 1.968. नंतर ह्या दोघांची काय कराल, मल्टिप्लाय. त्या दोघांची मल्टिप्लाय आपण डायरेक्ट इझिली नाही येऊ शकत, आपल्याला नाही फाईंड करू शकत, आपण लॉग टेबलची हेल्प घेणार आणि लॉग टेबलमध्ये 192चा लॉग काढायचा, 1.968चा लॉग काढायचा. त्यानंतर दोघांच्या मधामध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे या दोघांची काय करायची, प्लस. दोघांची प्लस केला तर तो लॉग येते 2.5774 येईल. नंतर जो काय लॉग येईल त्याचा आपण काय बघतो, अँटीलॉग. तर अँटीलॉग जर बघाल तर तुम्हाला मिळेल 3.779 इंटू 10⁻². 3.779 इंटू 10⁻² मिळेल. आता लॉग टेबल तुम्हाला इथे मी साईडला सॉल्व करून दिलाच आहे, तुम्ही एकदा व्हेरीफाय चेक करून घ्यायचा. तुमच्याकडे लॉग टेबल आहे, तुम्हाला लॉग टेबल बघता येते. ठीक आहे, तर 3.779 इंटू 10⁻² असा ॲन्सर मिळेल, फ्रिक्वेन्सी नंबर 2. 10⁻² जर तुम्ही याला अप्लाय केला तर 10⁻+2 आहे म्हणून हा जो डेसिमल पॉईंट आहे, डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट होईल. तर N2ची व्हॅल्यू किती येईल, N2ची व्हॅल्यू येईल 377.9 हर्ट्ज. किती येईल, 377.9 हर्ट्ज. तर प्रॉब्लेममध्ये जो N1ची व्हॅल्यू दिली होती 384, आपण N2ची व्हॅल्यू फाईंड केला 377.9. ह्या दोघांमध्ये जर तुम्ही विचार जर केला तर दोघांच्या मधामध्ये मोठा कोण आहे, दोघांच्या मधामध्ये N1 मोठा आहे, N2 छोटा आहे, म्हणून आपल्याला नंबर ऑफ बिट्स जर काढायचं असेल त्याला आपण बिट फ्रिक्वेन्सीच म्हणतो, तो होईल N1 - N2 होईल. N1 - N2 होईल, तर N1ची व्हॅल्यू 384 मायनस N2ची व्हॅल्यू आताच फाईंड केला किती, 377.9, तर तो किती निघेल, 6.1 हर्ट्ज. किती निघेल, 6.1 हर्ट्ज. तर नंबर ऑफ बीट्स जे आहे ते नंबर ऑफ बीट्स निघतील 6.1 हर्ट्ज. किती निघतील, 6.1 हर्ट्ज. पण हे जे काही नंबर ऑफ बीट्स निघालं हे निघालं पर सेकंड, म्हणजे एका सेकंडसाठी. कशासाठी निघालं, एका सेकंडसाठी. आपल्याला काय हवं आहे, कितीसाठी विचारलं आहे प्रॉब्लेममध्ये, आपल्याला प्रॉब्लेममध्ये विचारलं होतं नंबर ऑफ बीट्स. काय विचारलं होतं, नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंड. आपल्याला विचारलं होतं प्रॉब्लेममध्ये नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंड. तर सिम्पल आहे, हा जो काही निघाला हा नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंड होता. नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंड जर काढायचं जर असेल तर ह्याच व्हॅल्यूला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. ह्या व्हॅल्यूला आपण 2ने मल्टिप्लाय केला तर तो येईल 6.1 इंटू 2 आणि 6.1 इंटू 2 म्हणजे होईल तुमचं 12.2 हर्ट्ज. किती होईल, 12.2 हर्ट्ज. तर नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंड किती मिळेल, 12.2 हर्ट्ज. क्लिअर. तर असा थोडा कॉम्प्लिकेटेड आणि बट इजी प्रॉब्लेम आहे. कॉम्प्लिकेट असा पण इजी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला समजावं लागेल की आपल्याला काय फाईंड करायचं आहे. आणि जसं नंबर ऑफ बीट्स दिसला तर नंबर ऑफ बीट्स किंवा बीट फ्रिक्वेन्सी दिसला तर तुम्हाला समजून जायचं आपल्याला N1 - N2 किंवा N2 - N1 फाईंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी नंबर ऑफ बीट्स काढण्यासाठी N1 आणि N2 माहीत हवं आहे. क्लिअर, ओके. तर तुम्हाला यामध्ये आपण फाईंड केला की नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंड जो किती आला, 12.2 हर्ट्ज. किती आला, 12.2 हर्ट्ज. आपण पहिले पर सेकंड म्हणजे एका सेकंडसाठी फाईंड केला, नंतर त्याला 2ने मल्टिप्लाय करून तोच कशामध्ये कन्वर्ट केला, 2 सेकंडमध्ये, 2 सेकंडसाठी आपण फाईंड केला. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये मिळाला नंबर ऑफ बीट्स इन 2 सेकंड.
क्लिअर राहील लक्षात? ओके. तर हा होता तुमचा प्रॉब्लेम नंबर 24. काय होता प्रॉब्लेम नंबर 24? ओके ओके. प्रॉब्लेम नंबर 25 हा तुमचा लास्ट प्रॉब्लेम आहे या व्हिडिओचा किंवा या चॅप्टरचा लास्ट प्रॉब्लेम. यामध्ये जे काही तुम्हाला दिलं ह्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये 2 ते 3दा विचारलेले आहेत. म्हणजे ॲक्च्युली ह्याच प्रॉब्लेम नाही, याच्यासारखा आणखी प्रॉब्लेम, फक्त व्हॅल्यू चेंज, बाकी सर्व गोष्टी सेम. व्हॅल्यू चेंज असलेला पण यासारखं या टाईपचा प्रॉब्लेम 2 ते 3दा बोर्ड एक्झाममध्ये या अगोदर ओल्ड सिलेबसमध्ये तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारलेला आहे. म्हणून मी हा प्रॉब्लेम इथे घेतला. हा टेक्स्टबुकमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, बट या टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला जनरली विचारतात म्हणून मी हा एक प्रॉब्लेम घेतला आहे. ओके. टेक्स्टबुकमध्ये बघाल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला मिळणार नाही. बघा काय आहे प्रॉब्लेम. 2 साऊंड नोट्स हॅव वेवलेंथ्स 83 डिवाइड बाय 170 मीटर and 83 divided by 172 meter in the air. These notes, when sounded together, produce 8 beats per second. Calculate the velocity of sound in air and frequency of these two notes. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये 2 वेवलेंथ दिल्या आहेत. एक दिला λ1 आणि एक दिला λ2. λ1ची व्हॅल्यू आहे 83 डिवाइड बाय 170 मीटर. λ2 इज इक्वल टू लिहिला आपण 83 डिवाइड बाय 172 मीटर. 83 डिवाइड बाय 172 मीटर. ओके. त्यानंतर दोनही तुम्हाला वेवलेंथ दिले आहेत. दोन्ही वेवलेंथ दिल्यानंतर तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सी दिली आहे. म्हटलं आहे ना 8 बीट्स प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंद, म्हणजे एका सेकंदाला 8 बीट होत आहेत, म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी दिला आहे, म्हणजे कॅपिटल एन दिला आहे. किती दिला आहे कॅपिटल एन? 8 बीट्स पर सेकंड. क्लिअर? आणि काय फाईन करायचं आहे तुम्हाला? व्हेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे कॅपिटल व्ही फाईन करायचं आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ दीज 2 नोट्स, आणि काय फाईन करायचं आहे? फ्रिक्वेन्सी 2 नोट्स. दीज 2 नोट्स म्हणजे दोन्ही नोट्सची फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याला N1 आणि N2 फाईन करायचं आहे. क्लिअर? λ1 λ2 दिला आहे, एन म्हणजे कॅपिटल एन दिला आहे आणि तुम्हाला फाईन करायचं आहे म्हणजे व्ही व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणि N1 आणि N2 फ्रिक्वेन्सी ऑफ दीज 2 वेव्स. क्लिअर? सिम्पल प्रॉब्लेम आहे, लक्ष द्या. फक्त तुम्हाला थोडा कन्सेप्ट जर समजला तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. कसं? लक्ष द्या. जर प्रॉब्लेममध्ये बघाल गिवन डाटामध्ये तर λ1ची व्हॅल्यू किती आहे? λ1ची व्हॅल्यू आहे 83 डिवाइड बाय 170. λ2ची व्हॅल्यू बघाल तर 83 डिवाइड बाय 172. दोनही टर्म λ1 आणि λ2 मध्ये न्यूमरेटर सेम आहे, बरोबर आहे. डिनॉमिनेटर चेंज झाला आहे. तर एक गोष्ट तुम्हाला एवढं पण समजेल की ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती व्हॅल्यू लहान. न्यूमरेटर सेम असल्यामुळे ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती व्हॅल्यू लहान. याचा λ1चा डिनॉमिनेटर 170, λ2चा डिनॉमिनेटर 172. कोणाचा डिनॉमिनेटर मोठा आहे? λ2चा डिनॉमिनेटर मोठा आहे. आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती व्हॅल्यू लहान. म्हणजे याचा अर्थ λ2 जे आहे ते λ2 λ1पेक्षा कशी असेल? छोटी असेल. समजला? λ1चा डिनॉमिनेटर 170 आहे, λ2चा डिनॉमिनेटर 172 आहे. 172 मोठा आहे म्हणजे याचा अर्थ λ2चा डिनॉमिनेटर मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ λ2 छोटा आहे. λ2 छोटा आहे आणि λ1 मोठा आहे, तर λ1 इज ग्रेटर दॅन λ2. काय आहे? λ1 इज ग्रेटर दॅन λ2. आणि आपल्याला हाय माहीत आहे की जर का समजा λ1 हा मोठा असेल तर त्याच्यावरून त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कशी असते? छोटी असते. म्हणून λ1 इज ग्रेटर दॅन λ2 म्हणजे त्याचा अर्थ N1 इज लेस दॅन N2. काय होईल? N1 इज लेस दॅन N2 होईल. हा तुम्हाला माहीत आहे. याच्यावरून आपण एक गोष्ट कन्फर्म हे स्टडी करू शकलो की λ1 इज ग्रेटर दॅन λ2 म्हणजे याचा अर्थ N1 इज लेस दॅन N2 म्हणजे आपल्याला माहीत आहे की बीट फ्रिक्वेन्सी कॅपिटल N इज इक्वल टू मोठी फ्रिक्वेन्सी म्हणजे कोण? N2 मायनस काय होईल? N1. N2 मायनस काय होईल? N1 होईल. सो देअरफॉर आपल्याला माहीत आहे की कॅपिटल एन म्हणजे काय दिला आहे प्रॉब्लेममध्ये? 8 दिला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की कॅपिटल एन म्हणजे काय होईल? तर N2 मायनस N1 होईल.
कारण का N2 मोठा आहे, N1 छोटा आहे, म्हणून N2 मायनस काय लिहिला N1. आता N2 मोठा आहे, N1 कसा छोटा आहे तुम्हाला माहिती आहे. सो देअरफॉर आपला हाय माहीत आहे की N2 आणि N1चा डिफरन्स म्हणजे बिट फ्रिक्वेन्सी 8 होते. तर N2 मायनस N1 इज इक्वल टू काय लिहिला आपण 8 लिहिला. बट आपल्याला N2 आणि N1ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. N2 आणि N1ची व्हॅल्यू माहिती नाही आहे आणि आपल्याला काय फाईंड करायचं आहे? व्हेलॉसिटी फाईंड करायचं आहे. बट आपल्याला λ1 आणि λ2 माहीत आहे, म्हणून आपण N2च्या ठिकाणी काय लिहू शकतो? v डिवाइड बाय λ2 मायनस N1च्या ठिकाणी v डिवाइड बाय λ1 इज इक्वल टू काय होईल? 8. इक्वल टू काय मिळेल? 8. दोनही ब्रॅकेटमध्ये बघाल तर दोघांचे न्यूमरेटरमध्ये व्हेलॉसिटी v आहे, कॉमन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर निघेल तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल? 1 बाय λ2 मायनस 1 बाय λ1 इक्वल टू 8. सो देअरफॉर v इंटू ब्रॅकेटमध्ये 1 डिवाइड बाय λ2ची व्हॅल्यू किती? तर λ2ची व्हॅल्यू आहे 83 डिवाइड बाय 172 मायनस λ1ची व्हॅल्यू किती? तर λ1ची व्हॅल्यू आहे λ1ची व्हॅल्यू आहे 83 डिवाइड बाय 170. म्हणून आपण लिहिला 1 डिवाइड बाय λ2 होता, तर 1 डिवाइड बाय λ2 म्हणजे 83 डिवाइड बाय 172 मायनस 1 डिवाइड बाय λ1 83 डिवाइड बाय 170. याला जर तुम्ही सॉल्व केला तर हा जो काही डिनॉमिनेटर 172 आहे हा तर वर जाईल तर हाच काय होईल? 172 डिवाइड बाय 83 मायनस हाय 170 वर जाईल तर हा काय होईल? 170 डिवाइड बाय 83. अरे होईल की नाही? तर v मल्टिप्लायमध्ये ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय मिळाला? 172 डिवाइड बाय 83 मायनस 170 डिवाइड बाय 83 इक्वल टू 8. मग मला सांगा दोनही टर्मचा डिनॉमिनेटर सेम, तर न्यूमरेटरची डायरेक्ट काय होईल? सबस्ट्रॅक्शन. मायनस असल्यामुळे काय होईल? सबस्ट्रॅक्शन. सो देअरफॉर v इंटू 172 मायनस 170. 172 मायनस 170 म्हणजे किती मिळेल? 2 मिळेल. आणि दोघांचा डिनॉमिनेटर 183 ॲज इट इज. समजला की नाही? ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम किती? 83. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन. मायनस असल्यामुळे सबस्ट्रॅक्शन. तर 172 मायनस 170 म्हणजे किती? 2. तर 2 डिवाइड बाय 83 इक्वल टू 8. 2 डिवाइड बाय 83 इक्वल टू 8. सो आपल्याला काय फाईंड करायचं आहे? v. आणि v इज इक्वल टू काय होईल? तर v इज इक्वल टू होईल हा 83 राईट हँड साईडला जाईल तर मल्टिप्लायमध्ये, तर 8 इंटू काय होईल? हा 83 आणि हा मल्टिप्लायमधला 2 राईट हँड साईडला जाईल तर डिवाइडमध्ये होईल. तर 8 इंटू 83 डिवाइड बाय 2, त्या 2चा 8ला डिवाइड होते किती टाइम्स? 4 टाइम्स. किती टाइम्स होते? 4 टाइम्स. नंतर या 4चा ह्या 83 सोबत काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. तर बघा काय म्हटलं आपण? 88 इंटू 83 डिवाइड बाय 2. 2चा ह्या 4ला डिवाइड होईल तर किती उरेल? 2चा 8ला डिवाइड होईल तर किती उरेल? 4 इंटू किती होईल? 83. आणि 4 इंटू 83 करायला तुम्हाला मिळेल 332. किती मिळेल? 332. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती मिळाला? 332 मीटर पर सेकंद. आपल्याला तोच फाईंड करायचा होता, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. त्यानंतर आपल्याला फाईंड करायचं आहे फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला माहीत आहे की N1 इक्वल टू होते v डिवाइड बाय λ1. N1 इक्वल टू v डिवाइड बाय λ1. सो देअरफॉर व्हीची व्हॅल्यू आताच फाईंड केला 332 डिवाइड बाय λ1ची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे 83 डिवाइड बाय 170. हा जो 170 आहे हा 170 वर जाईल किंवा 332 न्यूमरेटरच्या मल्टिप्लायमध्ये जर डिनॉमिनेटर लिहायचं असेल तर डिनॉमिनेटरचा काय होते? इन्व्हर्स होते. इन्व्हर्स काय होईल? 332 इंटू 170 डिवाइड बाय 83. 332 इंटू 170 डिवाइड बाय 83. मग मला सांगा आताच थोड्या वेळा अगोदर आपण म्हटला की 4 इंटू 83 म्हणजे किती होते? 332 होते. 4 इंटू 83 म्हणजे किती होते? 332 होते. याचा अर्थ ह्या 83चा ह्या 332ला काय होत असेल? डिवाइड होईल. कितीचा डिवाइड होईल? 4चा. आताच तर केला आपण. ह्या दोघांचा मल्टिप्लाय जर हा होत असेल तर याच्या डिवाइडमध्ये 83 गेल्यामुळे काय उरेल? 4 उरेल. काय उरेल? 4. म्हणून ह्या 83चा 332ला डिवाइड होईल किती टाइम्स? 4 टाइम्स. तर या 4चा 170ला काय होईल? मल्टिप्लाय. 4चा 170ला मल्टिप्लाय कराल तर 4चा 170ला मल्टिप्लाय कराल तर किती येते? 680 हर्ट्ज. 680 हर्ट्ज. तर हे होईल तुम्हाला N1ची व्हॅल्यू. कशी व्हॅल्यू झाली? N1. समजला? N1 मिळालं तुम्हाला 680 हर्ट्ज. असंच काय फाईंड करणार आपण? N2.
तर N2ची व्हॅल्यू फाईंड करायला तर आपल्याला माहीत आहे की N2 इज इक्वल टू किती, तर N2 इक्वल टू सेम फॉर्म्युला जसा N1ला लावला होता आपण, N1 इक्वल टू व्ही डिवाइड बाय लॅम्बडा वन, तर N2 इक्वल टू काय होईल, व्ही डिवाइड बाय लॅम्बडा टू. तर व्हीची व्हॅल्यू 332 आताच फाईंड केला, डिवाइडमध्ये 83 डिवाइड बाय काय होईल 172 होईल. 83 डिवाइड बाय 172, तर हा जो न्यूमरेटर आहे, किती न्यूमरेटर आहे 332, त्याच्या मल्टिप्लायमध्ये जर डिनॉमिनेटर लिहायचं असेल तर त्याचा काय होते इनवर्स. तर 332 मल्टिप्लाइड बाय 172 डिवाइड बाय 83 होईल. 332 डिवाइड इंटू 172 डिवाइड बाय 83, तर आताच आपण डिवाइड दिला होता. 83चा 332ला डिवाइड होते किती टाइम्स, 4 टाइम्स. तर 4 टाइम्स डिवाइड झाला, 4 इंटू काय होईल 172. 4 इंटू 172 कराल तर तो होते 688 हर्ट्स. 688 हर्ट्स. सो देअरफॉर आपण काय फाईंड केला, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड फाईंड केला. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती आला, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आला तुम्हाला की 332 मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय आला 332 मीटर पर सेकंद. त्यानंतर आपण पहिली फ्रिक्वेन्सी फाईंड केला जी आली 680 हर्ट्स. दुसरी फ्रिक्वेन्सी फाईंड केला जी किती येत आहे 688 हर्ट्स. किती येत आहे 688 हर्ट्स. असा हा इजी प्रॉब्लेम आहे, पण इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, याला तुम्ही चांगल्यानं स्टडी करायचं. क्लिअर. तर इथे तुमचं न्यूमरिकल्स काय होत आहेत, एंड होत आहेत. तर तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरची आपण थेरी घेतला होता. थेरीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळालेले आहेत. त्यानंतर न्यूमरिकल स्टार्ट केला आणि न्यूमरिकलच्या आतापर्यंतच्या पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळालेले आहेत. क्लिअर. तर इथे तुमचा हा चॅप्टर थेरी आणि न्यूमरिकल सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरची थेरी आणि न्यूमरिकल काय झाला एंड होत आहे. क्लिअर. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ज ह्या चॅप्टरचा थेरी आणि न्यूमरिकल एंड झालं. पूर्ण न्यूमरिकल्स एका नोटबुकवर लिहून घ्यायचं आणि थेरीसुद्धा पूर्ण तुम्ही नोट केल्या असाल. याच्या अगोदर आपण मी PDF पाठवला होता, त्या PDFवरून तुम्ही थेरी नोट केल्या असालच पूर्ण, आणि न्यूमरिकलसुद्धा पूर्ण नोट करून घ्यायचा आणि ह्या चॅप्टरला चांगल्याने स्टडी करायची. क्लिअर. राहील लक्षात. ओके. तर असा होता तुमचा सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. यानंतर आपण जो कोणता नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत त्याची PDF तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर आपण त्याचा क्लास स्टार्ट करू. ओके. थँक्यू.